संवाद रसमंजिरी अध्याय पहिला. स्वात्मोपदेश. उपोद्घात. जनक उवाच. कथं ज्ञानमवाप्नोति, कथं मुक्तिर्भविष्यति, वैराग्यं च कथं प्राप्तम्, एतद्ब्रूहि मम प्रभो. युगायुगापासून मानवी मनाला अमेयाची ओढ आहे. मानवाची ही अमर्यादित अस्तित्वाची ओढच त्याला एक ईश्वर मानायला लावते. ईश्वर म्हणजे भगवान आणि भगवान म्हणजे अमर्याद षडभगयुक्त अस्तित्व, ज्याचं वर्णन असं केलं जातं. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, तो भगवान. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, तो भगवान. तेव्हा या सहा भगांचा किंवा महान भाग्यांचा विचार केला तर त्यापैकी यश, श्री आणि औदार्य ही जणू कार्य आहे. यश, श्री आणि औदार्य ही जणू कार्य आहेत आणि ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य ही त्यांची कारणं आहेत. म्हणजे ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य असतील म्हणजे ही तिन्ही एकत्र असतील आणि तिघांपैकी काहीही कमी नसेल तर यश, श्री आणि औदार्य ही येतीलच. ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य असेल तर यश, श्री आणि औदार्य ही आपोआपच येतील. आणि ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे तीन एकत्र आणि परिपूर्णपणे असतील तर त्यातून मिळणारं यश म्हणजेच कीर्ती, श्री म्हणजेच वैभव आणि औदार्य म्हणजे सहिष्णुता, दया, उदारता, क्षमा, चांगुलपणा वगैरे वगैरे सर्व काही हे तिन्ही पूर्णपणाने, शाश्वतपणाने आपल्यात नांदू शकतील. जर पूर्ण ज्ञान नसेल तर अपुरेपणा राहील. मग दुसरा कोणी श्रेष्ठ ज्ञानी पाहिला की आपल्या अपुरेपणाची लाज वाटेल किंवा त्याच्याविषयी असूया, ईर्ष्या वाटून औदार्य किंवा न्यून होईल, यश कमी होईल आणि अर्थातच त्यात श्री म्हणजे वैभवालाही न्यूनत्व आल्यासारखंच आहे. म्हणून ज्ञान तर पूर्ण हवंच आणि त्याला वैराग्य आणि ऐश्वर्याची म्हणजे सामर्थ्याची, अर्थात बिनशर्त मुक्त अमर्याद जीवनाचीही जोड हवी. म्हणून ईश्वर म्हणजे षडभगयुक्त भगवान कसं होता येईल असा प्रश्न, जो पूर्ण मानवी मनाचाच प्रातिनिधिक प्रश्न आहे, तोच राजा जनक इथे विचारतो आहे. प्रश्नात जरी तो एवढंच विचारतो की मनुष्याने ज्ञान कसे प्राप्त करावे, कथम ज्ञानमवाप्नोति, त्याला मुक्ती कशी मिळेल, कथम मुक्तिर्भविष्यति, आणि त्याला वैराग्य कसे मिळेल, वैराग्यम च कथम प्राप्तम, तरी देखील हे तीनच प्रश्न असले तरी आताच सांगितल्याप्रमाणे त्यात अमर्याद स्वातंत्र्य, सत्ता आणि यांनी युक्त असलेले ऐश्वर्य, निष्कलंक विश्वव्यापक कीर्ती अर्थात यश आणि निखळ म्हणजे कशानेही कमी न होणारे विशुद्ध, निर्मळ, तेजस्वी असे वैभव अथवा श्री या तीन भाग्यांचाही समावेश आहे. थोडक्यात सांगायचं तर मानवाचा देव किंवा भगवान कशाने होईल असा अत्यंत मूलगामी, सर्वव्यापक आणि अंतिम प्रश्न पहिल्या श्लोकात विचारून जनक राजा आपल्या उत्कृष्ट प्रज्ञेचे, श्रोता म्हणून असलेला त्याच्या उत्तम श्रोत्रियतेचे आणि अंतिम प्राप्तव्य श्रेय अशा ब्रह्माविषयींच्या उत्तुंग जिज्ञासेचेच दर्शन इथे फार विनम्रपणे घडवतोय.
जो तपस्वी आहे, विरक्त, प्रज्ञावान आणि प्रेमळ आहे. त्याग आणि तितिक्षा यांच्या बळावर गुरुमुखातून मिळालेले ज्ञान धारण करण्याची क्षमता ज्याच्याजवळ आहे आणि सत्याखेरीज इतर कशानेही जो आकर्षित होत नाही, अशा शिष्यरत्नासाठी असलेले ज्ञान आता अष्टावक्र मुनी प्रकट करतात. ते म्हणतात, अष्टावक्र उवाच मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान् विषवत्यज क्षमार्जवदया तोषा सत्यपीयूषवद्भज. मित्रा, अमर्याद मुक्तीचं लेणं देऊ इच्छितोस? या पृथ्वीवरच स्वर्गाधिपती व्हावंसं वाटणं आणि ते सौभाग्य देखील अखंडपणे भोगावंसं वाटणं, ज्या मृत्यूलोकींचे सारे सुफराटे, तिथे तुला हे असं अमृतप्राशनाचं आगळं वेगळं स्वप्न पडलंय. तर मग आता एकच युक्ती सांगतो. तुला वाटेल मी श्रीमान आहे, खानदानी आहे, राजभिंड आहे, मला मुक्ती मिळवणं का म्हणून कठीण जाईल. पण अरे बाबा, न धनेन न प्रजया न प्रवचनेन, असं श्रुतीच म्हणते. ही मुक्ती इथल्या कोणत्याच गोष्टींच्या बदल्यात मिळणारी क्रयविक्रयाची वस्तू नाही. इथे तुला या जगातली सारी चलनी नाणी, संग्रह, परिग्रह, सत्ता, खूप साऱ्या वस्तूंचा सोस किंवा भोगाची लालसा, पुत्र पौत्र, हौसेने उभारलेले इमले, गाड्या, हे सारं जहर समजून मनातून काढून टाकावं लागेल. मुक्तीसाठी चित्त व्हावं एखाद्या बर्फील्या पहाडावर ओढवलेल्या नीलगर्द आकाशासारखं. मुक्तीसाठी चित्त व्हावं एखाद्या बर्फील्या पहाडावर ओढवलेल्या नीलगर्द आकाशासारखं, पूर्ण रिकामं, पूर्ण निर्विषय, निरभ्र. त्यावर डवरून उभा असावा क्षमेचा डेरेदार वृक्ष, शीतल सौजन्याची आर्जवाची सावली धरणारा क्षमेचा डेरेदार वृक्ष आणि झुळझुळता दयेचा निर्झर, संतोष आणि सत्याचे अमृतकुंभ वर्षवत आसमंताला चैतन्य बहाल करत असावा. आणि मग अशा नीरव चित्तात मुक्ती पदन्यास करत येईलच की. न पृथ्वी न जलं नाग्निर्न वायुद्योर्न वा भवान् येषां साक्षिणामात्मानं चिद्रूपं विद्धि मुक्तये. यदि देहं पृथक्कृत्य चितिविश्राम्य तिष्ठसि, अधुनैव सुखी शान्तो बन्धमुक्तो भविष्यसि. न त्वं विप्रादिको वर्णो नाश्रमी नाक्षगोचरः, असङ्गोऽसि निराकारो विश्वसाक्षी सुखी भव. धर्माधर्मौ सुखं दुःखं मानसानि न ते विभो, न कर्तासि न भोक्तासि मुक्त एवासि सर्वदा. एको दृष्टासि सर्वस्य मुक्तप्रायोऽसि सर्वदा. अयमेव हि ते बन्धो द्रष्टारं पश्यसीतरम्. अशा नीरव चित्तात मुक्ती पदन्यास करत येईलच की. पण मानवी मनाची जडणघडण युगयुग कशी झालीये ते पहा. मूल जन्माला आलं की मानवी समाज त्याचं नामकरण करतो. त्याला अमुक समाजाचा घटक, अमुक पित्याचा वारस इत्यादी एक सामाजिक अस्तित्व देतो. पण या अथांग मानवी जनसमुदायात एक सुरक्षितता त्या जीवाला मिळावी म्हणून दिलं जाणारं एक माफक अस्तित्व, एक बाह्य कुंपण, इथेच ते सगळं थांबत नाही. बघता बघता संस्कृती, नीतीन्याय, नातेसंबंध, कर्तव्य आणि शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक वगैरे हजारो संकल्पनांनी ते मूल क्रमाक्रमाने इतकं वेढलं जातं
इतकं जखडलं जातं की त्याला मुक्तीची म्हणजे आपल्या निरागस अस्तित्वाची आणि ज्या परमतत्वातून सर्व काही उमटलं विस्तारलं त्या आपल्या उगम स्रोताची कण मात्र ओळख किंवा आठवणी कधी होऊच नये अशीच जणू तजवीज केली जाते. असा एक पद्धतशीर डावच जणू रचला जातो. म्हणून हे राजा, ज्या शरीरात जन्माला आल्यामुळे हे पुढचे सारे व्याप तुझ्या माथी येतात, त्या शरीराला एकीकडे नीट सांभाळायचं, आरोग्यवान ठेवायचं, योग्य आहार विहार शुचिता इत्यादींनी नेटकं ठेवायचं आणि तरीही त्याच्यापासून पूर्ण अलिप्त राहायचं. त्याचा साक्षी व्हायला शिकायचं, कारण त्याच्या पांचभौतिक अस्तित्वाची ते या सृष्टीचाच पृथ्वी आप तेज आदी भूतांचाच एक आविष्कार आहे. याची जाणीव झाल्यावर तुला सहज लक्षात येईल की पाच तत्व एकत्र येऊन जशी जगातली कुठलीही वस्तू बनते तसाच हा देह इतर प्रत्येक वस्तू जशी विशिष्ट उद्दिष्टासाठी वापरली जाते आणि तिची वेळ झाली की मोडकळीला येऊन नष्ट होते, अर्थात पुन्हा पंचभूतांमध्ये समाविष्ट होते, त्याचप्रमाणे ह्या देहाचाही एक दिवस विलय होणार आहे. हे सत्य युगानुयुगे आबालवृद्ध सर्वांनी अनुभवलेलं असतं आणि हेही आपल्याला ठाऊक असतं की देहाव्यतिरिक्त आपण म्हणून एक जाणीवेचा प्रवाह आपल्यात सतत सरवत आहे. जागृतीत देह उठवावा, बसवावा, कर्मासाठी वापरावा यासाठी लागणारी प्रेरणा ही आतून कुठून तरी येते. तेव्हा देह हा यंत्र आणि आत कोणीतरी यंत्री बसलेला आहे जो या देहाचे चलन करतो. मग त्याला द्रष्टा म्हणा, साक्षी म्हणा, चितीशक्ती म्हणा आणि त्या विशुद्ध चेतन शक्तीत जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना प्रकाशित करणाऱ्या आणि त्यांच्याही अतीत अमेयपणे स्थित असणाऱ्या त्या दृष्ट स्थितीत अत्यंत अलिप्तपणे जर आम्हाला निरंतर स्थिती प्राप्त झाली तर हे वरवरच्या घटनांचे हेलकावे आम्हाला कसे घाबरवू शकतील. म्हणून हे मित्रा, या असंख्य वृत्तीविशेषांचे चढ उतार आणि रंगबिरंग यांच्या पलीकडे जाण्याची आणि त्यांच्या धक्क्यांमध्ये चिरडून न जाता अत्यंत मुक्त अशा तुझ्या शुद्ध स्वरूपात सर्व जाणीवांच्या त्या मूल स्रोतात आकंठ बुडून राहण्याची गोष्ट तुला तेव्हाच करता येईल जेव्हा हा देह त्याची पांचभौतिकता आणि त्याच्या जन्माबरोबर त्याच्या भोवती समाजाने कुटुंबाने परिस्थितीने जोडून दिलेले वर्ण आश्रम जाती धर्म अधर्म इत्यादी संकल्पनांचे आणि ह्या शरीराच्या रूप रंग इत्यादी इंद्रिय गोचर चांगल्या वाईट समजल्या जाणाऱ्या पैलूंचे जाळे अगदी दूरस्थपणे अलिप्त होऊन तुला दिसू लागेल. मग त्यात तू बघतोस असा कर्तरी प्रयोगही असणार नाही. इतक्या सहजपणे तुला ते दिसेल. तुला असंही लक्षात येईल की हा जडदेह आणि त्याच्या आत खोलवर वस्ती करून राहिलेली चितीशक्ती यांच्यामध्ये अजून एक जाणीवांचा ढग आहे. हा जडदेह आणि त्याच्या आत वस्ती करून राहिलेली चितीशक्ती यांच्यामध्ये अजून एक जाणीवांचा ढग आहे, पडदा आहे, एक भ्रामक बुडबुड आहे ज्याला मन असं म्हणतात. देह आणि चैतन्य यांच्या मधोमध स्वतःचे बस्तान बसवून हे मनच धर्माधर्म सुखदुःख काम क्रोध ईर्ष्या तुलना इत्यादी असंख्य वृत्तीविशेषांनी प्रवाहित होत असते. चैतन्य नेहमीच मुक्त आहे आणि तेच तुझे स्वरूप आहे. पण हे मन नावाचे अभ्र तुला चैतन्याला या वृत्तीविशेषांशी तादात्म्य करून ठेवते. तो मनोवृत्ती विशेष तुझ्या ज्ञान स्वरूपाला त्या चैतन्य सूर्याला झाकोळून टाकतात आणि देहाकडून घडणाऱ्या
बाह्य व्यवहारांचे कर्तृत्व आणि सुखदुःखादींचे भोक्तृत्व तुझ्यावर येऊन आदळते. तुला चिकटते, तुझा ताबा घेते. तुझा स्वरूप सूर्य त्या मनोवृत्तींच्या मळभापासून, त्या मनोरूपी ढगापासून नेहमी दूरच आहे. स्वतःच्या चित्तेजाने, अलिप्ततेने सदैव तळपतोच आहे, हे एकदाच नीट जाणून घे. आज इथेच थांबूया. पुढचं पुढच्या भागामध्ये.